पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आता आपण पाहणार आहोत श्री विठ्ठलाचे मंदिर पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावरच का आहे. चला पाहूया आपण. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर चंद्रभागेच्या तीरावरच का आहे. हा केवळ योगायोग आहे की त्यामागे एक दिव्य रहस्य दडले आहे. चंद्रभागा नदीला इतके पवित्र का मानले जाते आणि भक्त पुंडलिकाच्या एका कृतीमुळे भगवान विठ्ठल युगेनयुगे विठेवर उभे का राहिले. या कथेतील असे एक सत्य आहे जे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जाणून घ्यायला हवे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, भाविक भक्ती मैया आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पंढरपूरच्या विठुरायाशी संबंधित एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी रहस्य जाणून घेणार आहोत. श्री विठ्ठलाचे मंदिर चंद्रभागा नदीच्या तीरावरच का आहे. भक्त पुंडलिकाची सेवा इतकी महान का मानली जाते आणि चंद्रभागा नदीचे आध्यात्मिक महत्व काय आहे. या कथेच्या माध्यमातून आपल्याला भक्ती, सेवा, नम्रता आणि कर्तव्य यांचा असा संदेश मिळेल जो आजही प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देतो. चला तर मग विठ्ठल नामाचा गजर करेल या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर भक्ती, सेवा आणि समर्पण याचे जिवंत प्रतीक आहे. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की श्री विठ्ठलाचे मंदिर चंद्रभागा नदीच्या तीरावरच का उभे आहे. यामागे केवळ भौगोलिक कारण नाही, तर एक अत्यंत भावस्पर्शी पौराणिक कथा आहे. भक्त पुंडलिकाचे नाव घेतले की डोळ्यांसमोर उभे राहते ते श्री विठ्ठलाचे विठेवर उभे असलेले दिव्य रूप. पण या दर्शनामागे एक अत्यंत प्रेरणादायी कथा दडलेली आहे. प्राचीन काळी पुंडलिक हा आपल्या आई वडिलांपाशी उद्धटपणे वागणारा तरुण होता. त्याला स्वतःच्या सुखाची, मित्रांची आणि संसारातील आनंदाची जास्त काळजी होती. वृद्ध आई वडिलांची सेवा करण्याऐवजी तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असे. त्यामुळे त्याचे जीवन बाहेरून सुखी दिसत असले तरी त्याच्या मनात खरी शांती नव्हती. काळाच्या ओघात त्याला काही महान ऋषी आणि सत्पुरुषांचा सहवास लाभला. त्यांच्या वचनातून त्याला समजले की मातृदेवो भव, पितृदेवो भव हे केवळ वचन नसून जीवनाचे सर्वोच्च तत्व आहे. आई वडिलांची सेवा हीच परमेश्वरांची सर्वश्रेष्ठ पूजा आहे. या जाणीवेने पुंडलिकाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. त्याने आपल्या पूर्वीच्या वर्तनाबद्दल पश्चाताप केला आणि आई वडिलांची मनापासून क्षमा मागितली. त्यानंतर त्याने आपले संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी अर्पण केले. तो रोज सकाळी लवकर उठून त्यांच्या स्नानाची व्यवस्था करीत असे. त्यांना स्वच्छ वस्त्रे घालून देत असे. प्रेमाने भोजन वाढत असे. औषधांची काळजी घेत असे आणि त्यांच्या प्रत्येक गरजेची तत्परतेने पूर्तता करीत असे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या पायांना तेल लावून मालिश करीत असे. त्यांच्या मनात कोणताही अहंकार नव्हता. त्याला वाटत असे की आईवडिलांच्या चरणातच साक्षात श्रीहरीचा वास आहे. पुंडलिकाच्या या निस्वार्थ सेवेमुळे देवताही प्रसन्न झाल्या. त्यांची कीर्ती वैकुंठापर्यंत पोहोचली. भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीसह या महान भक्ताचे दर्शन घेण्याचे ठरवले. भगवान पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांचे पाय दाबण्यात मग्न होता. दारावर साक्षात भगवान उभे आहेत हे त्याला समजले, पण त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याच्या दृष्टीने त्या क्षणी आई वडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा होती. त्याने नम्रपणे जवळची एक वीट भगवानांकडे सरकवली आणि म्हणाला, प्रभो, कृपा करून या विटेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी आपल्या चरणी येतो.
भक्ताचा हा सेवाभाव पाहून भगवान अत्यंत आनंदित झाले. त्याने त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहण्याचा संकल्प केला. पुंडलिकाने सेवा पूर्ण केल्यानंतर भगवानांना साष्टांग नमस्कार केला. भगवान म्हणाले, पुंडलिका, तू मला शिकवलेस की खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर आई वडिलांची निस्वार्थ सेवा आहे. आजपासून मी या भूमीवर तुझ्यासाठी आणि सर्व भक्तांसाठी सदैव उभा राहीन. असे म्हणत भगवान त्या स्थानीच विटेवर उभे राहिले. पुढे ते स्थान पंढरपूर म्हणून प्रसिद्ध झाले आणि भगवान विठ्ठल किंवा पांडुरंग या नावाने संपूर्ण भारतात पूजले जाऊ लागले. या कथेचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे. ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो त्या घरातच देवाचा खरा वास असतो. मग श्री विठ्ठलाचे मंदिर चंद्रभागेच्या तीरावरच का आहे? भक्त पुंडलिकाच्या सेवेने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू म्हणजेच विठ्ठल त्या पवित्र भूमीवर विटेवर उभे राहिले. पण हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की मंदिर याच ठिकाणी चंद्रभागा नदीच्या तीरावरच का उभारले गेले? यामागे भक्ती, पवित्रता आणि तीर्थ परंपरेचा सुंदर संगम आहे. ज्या प्रदेशात पुंडलिक राहत होता त्या ठिकाणाजवळून भीमा नदी वाहत होती. या भागात नदीला अर्धचंद्रासारखे सुंदर वळण मिळते. त्यामुळे या वळणाला आणि त्या प्रवाहाला चंद्रभागा असे नाव प्राप्त झाले. आजही पंढरपुरातील नदीचा हा अर्धचंद्राकृत वळसा स्पष्ट दिसतो. असे मानले जाते की भगवान विठ्ठलाने पुंडलिकाला वरदान दिले, हे पुंडलिका, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. ज्या भूमीवर तू आई वडिलांची सेवा केलीस त्या भूमीवर मी सदैव वास करीन. जो कोणी श्रद्धेने येईल त्याला माझे दर्शन आणि कृपा लाभेल. यामुळे हे स्थान कालांतराने एक महान तीर्थक्षेत्र बनले. पुढे याच पवित्र भूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारले गेले. चंद्रभागा नदीलाही वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. परंपरेनुसार वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करून शरीर आणि मन शुद्ध करतात. त्यानंतरच श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. यामागील भावना अशी आहे की बाह्य शुद्धी सोबत अंतःकरणाची शुद्धीही आवश्यक आहे. याची एक महत्वाची नोंद घ्यावी लागेल की प्राचीन पुराणांमध्ये भगवान विठ्ठल प्रकट झाले. पुंडलिकाची भक्ती आणि पंढरपूरचे महात्म्य यांचे वर्णन आढळते. परंतु आज दिसणारे मंदिर अनेक शतकांमध्ये विविध राजे, स्थानिक शासक आणि भक्तांच्या योगदानातून विकसित झाले आहे. त्यामुळे भगवानांनी स्वतः मंदिर बांधले असा अर्थ नसून भगवानांनी ज्या पवित्र स्थानी वास करण्याचा संकल्प केला त्या स्थानी पुढे मंदिर बांधले गेले अशी पारंपरिक श्रद्धा आहे. म्हणूनच चंद्रभागेचा तीर हा केवळ नदीचा किनारा नाही, तो फक्त पुंडलिकाच्या सेवाभावाचा, विठ्ठलाच्या कृपेचा आणि वारकरी भक्तीचा सजीव साक्षीदार मानला जातो. आजही लाखो वारकरी चंद्रभागेचे दर्शन घेतात, स्नान करतात आणि मग ज्ञानोबा तुकारामचा गजर करीत विठुरायाच्या चरणी मस्तक टेकवतात. चंद्रभागा नदीचे आध्यात्मिक महत्व. पंढरपूरचे नाव घेतले की डोळ्यासमोर विठुरायाचे मंदिर आणि त्यासमोर अर्धचंद्राकृत वळण घेत वाहणारी चंद्रभागा नदी उभी राहते. वारकरी संप्रदायात असे म्हटले जाते की चंद्रभागे स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन ही यात्रा तेव्हाच पूर्ण होते. चंद्रभागा ही प्रत्यक्षात भीमा नदीचाच एक प्रवाह आहे. पंढरपूर जवळ नदी अर्धचंद्रासारखे सुंदर वळण घेते, म्हणूनच तिला
चंद्रभागा असे नाव पडले. या नदीचा उल्लेख अनेक संतांच्या अभंगात आणि पंढरपूरच्या महात्म्यात भक्तिभावाने आढळतो. लोकपरंपरेनुसार भगवान विठ्ठलाच्या चरणांचा स्पर्श या भूमीला लाभल्यामुळे चंद्रभागेचे पाणी पवित्र मानले जाते. त्यामुळे येथे स्नान केल्याने केवळ शरीराची नव्हे तर मनाचीही शुद्धी होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी सर्वप्रथम चंद्रभागेत स्नान करतात आणि त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. अनेक वारकरी सांगतात की चंद्रभागेच्या तीरावर उभे राहिल्यावर मनातील अस्वस्थता कमी होते आणि नामस्मरणाची ओढ वाढते. नदीच्या शांत प्रवाहात विठ्ठल विठ्ठल असा गजर घुमत असताना भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. म्हणूनच चंद्रभागा ही फक्त नदी नसून भक्तीच्या प्रवासाची पहिली पायरी मानली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि असंख्य वारकरी या नदीच्या तीरावरून विठुरायाच्या दर्शनाला गेले. त्यांच्या चरण स्पर्शाने ही भूमी अधिक पावन झाली अशी वारकरी परंपरेची श्रद्धा आहे. तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की चंद्रभागेत स्नान केल्याने सर्व पापे आपोआप नष्ट होतात असा दावा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. हिंदू धर्मग्रंथांचा संदेश असा आहे की श्रद्धा, सत्कर्म, सत्याचरण आणि ईश्वर भक्ती यांनाच खरे महत्व आहे. स्नान हे त्या भक्तिभावाचे आणि अंतःकरण शुद्ध करण्याच्या संकल्पनेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच चंद्रभागा नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नाही, ती भक्ती, सेवा, समर्पण आणि विठ्ठल प्रेम यांचे अखंड वाहणारे प्रतीक आहे. जो भक्त श्रद्धेने तिच्या तीरावर येतो त्याला विठ्ठलाच्या चरणी पोहोचण्यापूर्वीच मनशांतीचा अनुभव मिळतो, अशी वारकरी परंपरेची अढळ श्रद्धा आहे. श्री विठ्ठल, भक्त पुंडलिक आणि चंद्रभागा नदीची ही कथा केवळ एक पौराणिक आख्यायिका नाही, तर प्रत्येक माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देणारा आध्यात्मिक संदेश आहे. या कथेतील सर्वात मोठी शिकवण म्हणजे खरी भक्ती ही केवळ देवळात जाऊन पूजा करणे, फुले अर्पण करणे किंवा मंत्र म्हणणे एवढीच नसते. देवाला सर्वाधिक प्रिय असते ती निस्वार्थ सेवा, प्रेम, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठा. भक्त पुंडलिकाने आपल्याला शिकवले की आई वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. साक्षात भगवान दारात उभे असतानाही त्याने आपल्या कर्तव्याचा त्याग केला नाही, कारण त्याला माहीत होते की ज्या सेवेत प्रेम आणि समर्पण आहे तेथेच परमेश्वराचा वास असतो. भगवान विठ्ठलांनी या प्रसंगातून जगाला एक अमूल्य संदेश दिला. त्यांनी भक्ताची परीक्षा घेतली नाही, रागही केला नाही. उलट ते विटेवर उभे राहून भक्ताची सेवा पूर्ण होण्याची संयमाने वाट पाहत राहिले. यावरून कळते की परमेश्वराला अहंकार नव्हे तर भक्ताचा शुद्ध भाव महत्वाचा असतो. चंद्रभागा नदी आपल्याला आणखी एक सुंदर संदेश देते. जशी नदी सतत वाहत राहते आणि सर्वांना समान पाणी देते, तशीच आपली भक्ती ही निर्मळ, निरपेक्ष आणि अखंड असावी. मनातील अहंकार, द्वेष, मत्सर आणि लोभ यांचा त्याग करून प्रेम, दया आणि क्षमा यांचा स्वीकार केला तर प्रत्येकाचे जीवन पवित्र होऊ शकते. वारकरी संप्रदायाची संपूर्ण परंपरा ही याच तत्वावर उभी आहे.
नामस्मरण, समानता, सेवा आणि प्रेम. म्हणूनच लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. त्या यात्रेचा उद्देश केवळ देवाचे दर्शन नसतो, तर मन शुद्ध करून चांगला माणूस बनण्याचा संकल्प असतो. या कथेचा अंतिम संदेश असा आहे की देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मंदिरातूनच जातो असे नाही, तो आपल्या घरातून, आपल्या आई वडिलांच्या सेवेतून, आपल्या चांगल्या कर्मातून आणि प्रत्येक जीवावर केलेल्या प्रेमातूनही जातो. जेव्हा आपल्या कृतीमध्ये प्रेम, नम्रता, सेवा आणि श्रद्धा येते, तेव्हा विठ्ठलाला शोधण्यासाठी पंढरपूरला जाण्याची गरज नाही, तो आपल्या हृदयातच प्रकट होतो. विठ्ठलाला विटेवर उभे करणारी शक्ती भक्ती होती आणि त्या भक्तीचा पाया होता निस्वार्थ सेवा. हाच या संपूर्ण कथेचा खरा आणि चिरंतन संदेश आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे केवळ देवळात जाणे नाही, तर आई वडिलांची सेवा, चांगले कर्म आणि निर्मळ मनाने केलेले नामस्मरण हेच विठ्ठलाला सर्वाधिक प्रिय आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, भाविक भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, पांडुरंग हरी विठ्ठल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन धार्मिक आणि प्रेरणादायी विषयासह. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी विठ्ठल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.